सुमारे 3,500 कोटींच्या रोख देणग्या आणि दागिने हा फक्त अंदाज आहे राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा. पण या सगळ्यात गोष्ट काय एक भारी आहे माहिती आहे तुम्हाला, या इतक्या हजारो कोटींच्या ज्या देणग्या मिळाल्या त्याची कोणतीही पद्धतशीर नोंदच ठेवली नाही आहे. म्हणजे असं न्यूजमध्ये येतं आहे. आणि नोंद होणार तरी कशी, कारण या नोंद घेण्यासाठी कोणतीही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे SOP अद्याप अस्तित्वात नाही आहे. खरं तर 6 वर्षापूर्वीच SOP करण्याची शिफारस करण्यात आली होती आणि अद्यापपर्यंत तरी ती झालेली नाही आहे. आता लगेचच बरेच लोक बोलतात की मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमात भ्रष्टाचार झाला वगैरे. अरे वेडे आहेत हे. एवढं मोठं मंदिर उभारायचं म्हणजे काय खाऊचं काम आहे का? SOP वगैरे सारखी छोटीशी गोष्ट राहून गेली असेल बिचाऱ्यांकडनं. आता या रामराज्यात भ्रष्टाचाराला वगैरे जरा तरी जागा उरली आहे का सांगा मला. आणि तुम्ही तर थेट राम मंदिराच्या निर्माणातच भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. बाकी SOP वगैरे का केली गेली नाही, नोंदी का घेतल्या नाहीत, याचं खरं कारण काय असू शकतं हे कळण्याइतके तुम्ही आणि मी दोघेही समजदार आहोतच. त्यामुळे सामान्य माणसांनी ज्या भक्तिभावाने देणग्या दिल्या त्या नक्की भगवान रामापर्यंत पोहोचल्या की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी काय आपण देणग्या तर देतच राहू. तुम्ही माझा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर पण फॉलो करा. धन्यवाद.